सुरुवात करावी लागेल, थांबून नाही चालणार. हिमतीपुढे तुझ्या अडचणींना झुकावे लागणार. मी आहे ना, एकटा नाहीस तू. दोघे मिळून सांभाळू सुखदुःखाचा भार. असे म्हणतात, संसाराचा रथ असाच चालत नाही. आयुष्याच्या जोडीदारांना एकमेकांचा सारथी होऊन जगावे लागते. कधी पुढे होऊन एकमेकांना धीर द्यावा लागतो, तर कधी 2 पावले मागे येऊन पाठराखण करावी लागते. आणि याचा प्रत्यय माननीय पतंगराव कदम साहेब आणि वहिनी साहेब यांच्याकडे पाहिल्यावर येतो. साहेबांनी स्वतःला समाजकार्यासाठी झोकून दिले आणि वहिनी साहेबांनी संसाराची धुरा एक हाती सांभाळली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि कदम साहेबांच्या यशामध्ये वहिनी साहेबांचे योगदान दिसून येते. भारती विद्यापीठ नावाचा वटवृक्ष साहेबांनी रुजवला, वाढवला आणि या वटवृक्षाला त्यागाचे खत पाणी वहिनी साहेबांनी दिले. आज महिला दिनाचे औचित्य साधून एक खंबीर महिलेच्या म्हणजेच आदरणीय विजयमाला पतंगराव कदम यांच्या जीवन प्रवासाचा हा थोडक्यात आढावा. वहिनी साहेबांचा जन्म 2 जून 1958 रोजी झाला. वहिनी साहेबांचे वडील कारागृहाचे प्रथम श्रेणीचे अधीक्षक होते. वहिनी साहेबांचे महाविद्यालयाचे प्रथम वर्ष जतला झाले. त्यानंतर त्या विवाहबद्ध झाल्या. पण विवाहबद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यांनी शिक्षणाची आस सोडली नाही. 1993 व 94ला त्यांनी पुन्हा शिक्षण सुरू केले, ते समाजशास्त्र या विषयात. पुढे त्यांनी MA केले. डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व जीवनसाथी म्हणून लाभल्यानंतर सुरुवातीला भारती विद्यापीठाच्या कामात त्या लक्ष घालू शकल्या नाही. कारण भारती विद्यापीठाचा महाराष्ट्राचा व्याप सांभाळणाऱ्या साहेबांना स्वतःच्या संसाराकडे पुरेसा वेळ देता येत नसे. साहजिकच ती जबाबदारी वहिनींनी आपल्या शिरावर घेतली आणि कसलेल्या व्यवस्थापकाप्रमाणे यशस्वीपणे पार पाडली. 3 मुलांचा सांभाळ करत असताना त्यांनी मुलांना उत्तम संस्कार आणि सामाजिकतेचे बाळ करू दिले. साहेब सामाजिक हितासाठी झटत असताना मुलांना आई आणि वडील दोघांची माया वहिनी साहेबांनी दिली. त्यांच्या जडणघडणीपासून शिक्षणापासून ते त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्यसुद्धा वहिनी साहेबांनी लीलया पेलले. मुले मोठी झाल्यानंतर 1985 व 86 मध्ये त्या जगप्रवासाला निघाल्या. त्यातून त्यांची दृष्टी, विचार अजून प्रगल्भ होण्यासाठी मदत झाली. यानंतर शंकरराव मोरे विद्यालय, भारती सहकारी बँक आणि भारती सहकारी ग्राहक भंडाराचे काम त्या पाहू लागल्या. 40 ते 50 लाख रुपये तोट्यात चाललेल्या भारती सहकारी ग्राहक भंडाराचे सभापतीपद स्वीकारून बैठका, चर्चा, विक्री वाढवण्यासाठी नवीन योजना, उधारीच्या वसुलीसाठी खटपट करून अनुभव नसतानाही त्यांनी ग्राहक भंडाराला तोट्यातून बाहेर काढले. काळ पुढे जात होता. साहेब ही विधानसभेत मंत्रिपद भूषवू लागले होते. खेडोपाडी शहराशहरात साहेबांनी शाळांचा मोठा पसारा मांडला होता. त्याकडे कोण पाहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. साहेबांनी शाळेचा व्याप वहिनी साहेबांवर सोपवला आणि त्यांनीही तो यशस्वीपणे पार पाडला. खेड्यातील महिलांची स्थिती सुधारावी म्हणून वहिनी साहेबांनी 1992 मध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्योजक संस्थेची स्थापना केली, जेणेकरून घटस्फोटित, विधवा, आधारहीन महिलांना सन्मानाने जगता येईल. 300हून अधिक महिला या संस्थेच्या सदस्य आहेत. शाळा, महाविद्यालयात बाहेरून येऊन शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करणे व चालवणे ही जबाबदारी पण त्यांनी आनंदाने स्वीकारली. वहिनी साहेब भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन, पतंगराव कदम प्रतिष्ठान, अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशन
या आणि अशा विविध संस्थांच्या ट्रस्टी म्हणून कामकाज पाहतात. कडेगावच्या शाळा महाविद्यालयात बाहेरून येऊन शिकणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करणे व चालवणे ही जबाबदारी पण त्यांनी आनंदाने स्वीकारली. अभिजित दादांच्या अकाली निघून जाण्याचे दुःख कुणाच्या सांत्वनाने न शमणारे होते. त्यातूनही स्वतःला सावरत त्यांच्या स्मरणार्थ वहिनीसाहेबांनी प्रतिवर्षी फुटबॉलचे सामने भरवले. वहिनीसाहेब भारतीय क्रीडा प्रशिक्षण आणि कला प्रशिक्षणाच्या ट्रस्टी आहेत. नॅशनल लेवल फुटबॉल टुर्नामेंटसुद्धा त्यांच्या सुपरवायझेशनमध्ये होतात. दुसरा उपक्रम म्हणजे मानवतावादी भूमिकेतून समाजकार्य करणाऱ्या संस्था आणि अपघाताच्या ठिकाणी प्रत्यक्ष मदत करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी अभिजित कदम मानवता पुरस्कार जाहीर केला. वहिनीसाहेबांनी कदम साहेबांची सहचारिणी म्हणून कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना साहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा सांभाळण्यात सुद्धा मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी समजूतदार पत्नी, उत्तम माता आणि आपल्या सर्वांच्या वहिनीसाहेब या भूमिका पार पाडत भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. वहिनीसाहेबांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना प्रेमला काकी चौहान पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, आदर्श माता पुरस्कार आणि आत्ताचाच रमाई रत्न पुरस्कार 2022 देऊन सन्मानित केले. कालपासून असं वाटतं की हा पुरस्कार मिळाल्यानंतर तर आपण म्हातारे झालो नाही, तर आपण तरुण झालो आणि आपण आता ह्या समाजाचं आपल्यावरती काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करायची आहे. भारती विद्यापीठाचा डोलारा साहेबांच्या नंतर सुद्धा दिमाखात उभा आहे. तो वहिनीसाहेबांच्या सावलीत. वहिनीसाहेबांचे जीवन महिलांसाठी नक्कीच प्रेरणेचे स्रोत आहे.